हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला घेऊन आलोय MCAच्या गहुंजेच्या स्टेडियमवरती. माझ्या पाठी तुम्ही पाहताय सगळी धावपळ चालू आहे ती MPLची. पण आज ज्या व्यक्तीला मी तुम्हाला भेटवणार आहे त्याचं काम देखील खास आहे. खरं सांगायचं झालं तर त्यांच्यावरती ही जबाबदारी अचानकपणे आली. एकदम सांगितलं गेले की नाही, उद्यापासून तुम्हाला ही जबाबदारी पार पाडायची आहे. पण अशी अचानक आलेली जबाबदारी देखील समर्थपणे त्यांनी पेललेली आहे आणि MCAला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवायचा त्यांचा मानस आहे. आज आपण भेटणार आहोत MCAचे सेक्रेटरी कमलेश पिसाळ यांना. जाऊयात सरळ सरांकडे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? गुड, थँक्यू. कसं वाटतंय ग्राउंड मध्ये अरे मैदानात खरंच बसून? मी खूप एक्सायटेड आहे. आता लगेच 2-3 दिवसावर आता MPL आता Yes, चालू होणार आहे. MPL ची तयारी बघितली मी, जोरदार चालू आहे तयारी. खूप लोक मेहनत घेत आहेत. पूर्ण आमचा स्टाफ आहे, अपेक्स काउन्सिलचे मेंबर्स आहेत, व्हॉलंटियर्स आहेत आणि सगळ्यांचं खरं एक सगळे हे जे एकजुटीने सगळे आलेत बरोबर. आणि त्यांच्या काही जॉईंट एफर्ट्सनी हा खरं इव्हेंट होता. अगदी सर्वांचे एकत्र आल्याशिवाय होणार Correct, पण नाहीये. correct, correct. पण मी तसं इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुमचं, जबाबदारी अचानक पडली आहे. हम्म. तर त्यांनी काय फरक नाही नाही पडला? ऍब्सोल्युटली तुम्ही लॉयर आहात त्यामुळे काय येतं ते समोर तुम्ही तयार असतात ते घ्यायला. पण कसं वाटलं अचानक एक दिवशी फोन आला की सेक्रेटरी पद भूषवायचंय? हा, खरं मला आमचे जे अध्यक्ष आहेत रोहित दादा पवार, ते हे सगळे जे काही बदल चालू होते तर दादा म्हणले की कमलेश तुम्हाला ही जबाबदारी घ्यावी लागेल. अच्छा, कारण तुम्ही लिगल बॅकग्राऊंडचे आहात बरोबर. आणि बेसिकली काय झालं होतं की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजे क्रिकेट आणि टेक्निकल नॉलेज असणारी मंडळी आहेतच आपल्याकडे. त्यांच्यावर जे जसं CWC जे चेअरमन असतात जे ते जबाबदारी पार पडतात. आमचे CEO आहेत, ते सीओना पण पूर्ण ते स्वतः रणजी प्लेअर क्रिकेटर असल्यामुळे त्यांना तो आणि ते स्वतः ऍडमिनिस्ट्रेशन मधनं आल्यामुळं इन्कम टॅक्स मधनं त्यांनाही त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन प्लस क्रिकेट हे दोन्ही कलेक्टिव्ह नॉलेज होतच. पण तसं लिगली इन हाऊस असे कोण मेंबर नव्हते. पण तसं अपेक्स काउन्सिलमध्ये आम्ही दोघं लॉयर आहोत, प्रॅक्टिसिंग लॉयर आहोत आणि प्लस मला हे कमर्शियल कॉन्ट्रॅक्टचा वगैरे अनुभव असल्यामुळं जो की महत्वाचा विषय आहे. करेक्ट. आणि जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आपल्याला माहितच आहे की बरेच कालावधीमध्ये ते त्यांचं लिटिगेशन्स बरेच चालू आहेत. म्हणजे जसं स्टेडियम बांधलं, शापोजी पलोंजीचं लिटिगेशन चालू होतं, आर्बिट्रेशन चालू होतं. ते आम्ही आमची कमिटी निवडून आल्यानंतर निगोशिएट करून आम्ही ते सेटल केलं मॅटर. आणि तो मॅटर खूप मोठं टेन्शन होतं, बँकांचे लायबिलिटीज होते, त्यामुळे आम्ही ते सगळं तो विषय संपवला. सहाराचा एक मॅटर चालू आहे, तोही आम्ही आता बऱ्यापैकी आर्बिट्रेशन ट्रॅकवर आणून आता तेही आमचं ध्येय आहे की दादाने आम्हाला एक टार्गेट दिले की आपलं टर्म असेपर्यंत सर्व लिटिगेशन संपवायचं आणि त्या दृष्टीनेच आमची वाटचाल चालू आहे. त्यामुळे तुम्ही योग्य व्यक्ती आहात मी तर असं म्हणेल. कारण लेट्स सी, म्हणजे मला आनंद एवढाच आहे की मी जे काही एवढ्या वर्षाचा माझा जो काही 20-25 वर्षाचा कायदे क्षेत्रातला जो काही अनुभव आहे तो कुठेतरी पणाला सोशली उपयोग होतो. आणि इथं तुम्हाला माहिती आहे वकील पैसे घेतल्याशिवाय बोलत नाही, परंतु इथं तसं नाहीये. इथं आम्हाला आणि माझी आवड आहे आणि एक्सपोजर पण मला खूप चांगलं मिळतं या ठिकाणी आणि नवीन नवीन विषय आहेत. कारण बऱ्याचशा ठिकाणी आम्ही हा जबाबदारी स्वीकारल्यानंतर जे MCA आणि ट्रेनरचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, MC आणि कोच बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, सिलेक्टर बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, ते सगळं मग तो आम्ही काय केलं ते आम्ही सगळं डिझाईन केले. आणि एक म्हणजे ते काय होतं, एक फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट एंटर झाल्यानंतर एक ऑब्लिगेशन पण क्रिएट होतं दोघांवर ऑब्लिगेशन क्रिएट होतं आणि मग त्याचा रिस्पेक्ट ठेवला जातो त्या रिलेशनशिपचा आणि रिझल्ट पण चांगला मिळतो. रिझल्टही चांगला मिळतो. मग त्या लोकांनाही जबाबदारी वाटते. म्हणजे ओनरशिप घेण्याची जी काही प्रथा आहे की ती ही कॉन्ट्रॅक्टमुळं त्याला फरक पडतो. पण सर असं म्हटलं जातं की लॉयर्स म्हटल्यानंतर आर्ग्युमेंट करणार, म्हणजे आर्ग्युमेंटेटिव्ह लॉयर असतो तो चांगला असतो असं म्हणतात. पण तुम्ही जे पद घेतलेलं आहे तिथे खूप लोकांचं ऐकायला लागतंय तुम्हाला, तर ते कसं ऍडजस्ट करताय? नाही, खरं तसं नाहीये. खरं मी जे गुरु होते माझे आणि ज्या गुरूंकडनं मी जे काही धडे घेतले असतील सुरुवातीच्या काळात, त्यांनी मला सांगितलं की हू कॅन बी अ गुड स्पीकर, तर वन हू इज अ गुड लिसनर कॅन ओनली बिकम अ गुड स्पीकर. म्हणजे तुम्ही किती आर्ग्यू करता आणि किती फोर्सफुली आर्ग्यू करता डझंट मॅटर. तुमच्या आर्ग्युमेंटमध्ये सबस्टन्स पाहिजेत, तुम्हाला ऐकण्याची कॅपॅसिटी पाहिजे आणि ते स्किल डेव्हलप केलं पाहिजे. आणि जर तुमचे ते स्किल असेल ऐकून घेण्याचं तर तुम्ही चांगली डिलिव्हरी करू शकता आणि समोरच्या माणसाचा पण रिस्पेक्ट वाढतो. आपण त्याचं ऐकून घेतलं, मे बी ही इज टॉकिंग रबिश, डझंट मीन, परंतु तुम्ही जर पेशन्सली ऐकून घेतलं आणि ही मे कम आउट विथ अ व्हॅलिड पॉइंट्स. आणि हे खूप मला हा जो काही मी जे काही आत्मसात केलं तर हे जे लोक खूप काही काही सजेशन्स देत असतात
कधी कधी ते युजलेस असतात, कधी कधी ते टाइम बार्ड असतात. परंतु एक नक्की आहे की त्याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी एक व्हॅलिड पॉइंट असतो. म्हणजे एखादा लहान मुलगा पण आपल्याला काहीतरी सजेशन देतो ना, आपण जरी आपल्याला स्वतः अनुभवी समजत जरी असलो तरी लहान मुलाकडे पण काही व्हॅलिड पॉइंट्स असतात आणि ते व्हॅलिड पॉइंट्स खरंच तुमच्या कामाला येतात. तर हे ज्यावेळेस आपण संघटनेतनं काम करतो ना, त्यावेळेस मला असं वाटतं की प्रत्येकाने एक ऐकण्याची कला अवगत करून घेतली पाहिजे. सुपर. एक मोठी गोष्ट सरांनी सांगितलंय. सर म्हणतात, इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड ऍडमिनिस्ट्रेटर, बी अ गुड लिस्नर, इजंट इट? येस, तर तुम्ही ऐकलं तरच तुम्ही चांगले ऍडमिनिस्ट्रेटर होऊ शकता. फार छान सर. येऊयात, मला थोडं तुमचं बॅकग्राऊंड सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचे. तुम्ही स्वतः साताऱ्यामधला आहात, बरोबर? तिथे तुम्ही क्रिकेटशी खूप वर्षापासून जोडले गेलेला आहात. तर थोडं तिकडच्या बद्दल आम्हाला सांगा ना. सातारा कसा तसा प्रोग्रेसिव्ह डिस्ट्रिक्ट आहे. इट्स वेल कनेक्टेड. पुण्याशी चांगला कनेक्टेड आहे, तो मुंबईशी चांगला कनेक्टेड आहे. खूप प्लेयर्स साताऱ्यातले पुण्यात येऊन खेळतात, त्यामुळे त्यांना मुंबईत जाऊन खेळतात, त्यामुळे त्यांना एक्सपोजर चांगलं होतं. आणि तसं साताऱ्याचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते सातारला सैनिक स्कूल असल्यामुळं तिथं थोडासा स्पोर्ट्सचा वारसा आहेच. आणि हे असल्यामुळं काय झालं की तिथं खूप चांगले चांगले प्लेयर सातारनी घडवले. फक्त क्रिकेट ह्या क्षेत्रातच नव्हे तर तुम्ही बास्केटबॉल जर बघितलं, बॉक्सिंग बघितलं, खो खो, कबड्डी, अनेक क्षेत्रात बॅडमिंटन फॉर दॅट मॅटर, टेनिस, अनेक क्षेत्रात सातारच्या मुलांनी खूप चांगलं players नाव आले. लौकिक कमवलं. आणि सुदैवाने काय झालं की मला जी कंपनी मिळाली, खरं मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स, आणि मला जी कंपनी मिळाली ना ती कंपनी सगळे स्पोर्ट्समन होते. अच्छा. आणि स्पोर्ट्समन असल्यामुळे काय झालं, मला त्यांनी आणि मे बी मी ऍक्टिव्ह होतो, मला लहानपणापासून थोडंसं इनिशिएटिव्ह घेऊन काम करण्याची सवय होती. मला त्यांनी काही काही पदं देत गेली. आणि सातारचं सेक्रेटरी, सातारा जिल्ह्यात क्रिकेट संघटनेचं सेक्रेटरी सचिव हे पद मी खूप वर्ष तुमच्याकडेच माझ्याकडेच होतं. त्यामुळे मला अनुभव होता. एमसीए मधली काही ज्येष्ठ मंडळींची माझी ओळख होती. त्यांनी मला कदाचित ऑब्झर्व केलं असेल आणि त्यांनी मला लायझनिंग ऑफिसर्स वगैरे म्हणून मला त्यांनी पूर्वी बोलवायचे ते. आणि मॅचेस ज्यावेळेस असायचे त्यावेळेस, आणि म्हणून त्यांना कदाचित वाटलं असेल की नाही, हा मुलगा योग्य आहे आणि मला त्यांनी संधी दिली. तसं खरं टू बी व्हेरी ऑनेस्ट की मी फार क्रिकेट खेळलो नाही किंवा कुठल्या लेवलला खेळलो नाही. जे काय आपण सर्वसामान्य क्लब क्रिकेट म्हणा किंवा कॉलेजमध्ये खेळायचो, एवढंच क्रिकेट. म्हणजे मी काय कुठं फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलो नाही. जरी क्रिकेट खेळले नसाल तरी पण ज्या पद्धतीचं काम आता एमसीएचं चालू आहे, मी खात्रीलायक म्हणू शकतो, कारण मी सध्या जवळनं पाहतोय, सगळ्यांशी बोलतोय, चर्चा करतोय. त्यामुळे ज्या पद्धतीची तुम्ही गाडी ट्रॅक वरती आणलेली आहेत ना, ती अप्रतिम आहे. त्याबद्दल मी त्याला एक सांगू, खरं त्याचं कारण एक आहे की मला माहिती आहे की आम्ही खूप संघटनेत एकत्र काम करतो, काही ज्येष्ठ वरिष्ठ श्रेष्ठींबरोबर काम करतो. पण ते कसं असतं, आपला लीडर कोण आहे ह्याच्यावर फार महत्वाचं असतं. लीडरशिप कुणाकडे आणि आपल्यावर तो किती विश्वास ठेवतो, हे मला इथं पण जाणवलं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मला हे जाणवलं की रोहित दादा पवार हे जरी पॉलिटिशियन असले ना, तर आय वुड रेकन हिम टू बी अ बेस्ट बिझनेसमॅन. आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे ना, एक कॉर्पोरेट म्हणून चालवतात. म्हणजे खरं म्हणजे अजय शिर्केंचा जो काही खरा वारसा आहे ना, जर तो खरं कोण चालवत असेल तर मी रोहित दादांना 100 पैकी 100 मार्क देईन. अजय सरांनी पण कसं, ते ही इज अ बिग टाइम बिझनेसमॅन, महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल काही विजन आणि त्यांच्या समोर ते जे काही नंबर्स असतात ऍक्च्युली बिझनेस मधले, ते नंबर्स त्यांच्यासाठी नवीन नाहीत. आणि सेम सिच्युएशन रोहित दादांच्या बाबतीत पण आहे. रोहित दादाने आम्हाला एवढं लिबर्टी दिली आहे आणि ते स्वतः इंटरेस्ट घेतात की जर मला एखादं काम त्यांनी सोपवलं असेल, मलाच असं नाही की कुठल्या एक अपेक्स काउन्सिल मेंबरला किंवा नॉन अपेक्स काउन्सिल मेंबरला एखादी जबाबदारी, तर त्याचं ते फीडबॅक घेतात. काय झालं म्हणजे त्यामुळे काय होतं, मला जर माहित असेल की उद्या रोहित दादांचा अचानक फोन येऊ शकतो, तर मी वेल प्रिपेअर्ड असतो. आणि आय सी टू इट की नाही ते काम मी पूर्ण करणारच. परफेक्ट. मग ते शेवटी मी हे म्हणजे मगाशी जे मी बोललो ना, 100 पैकी 100 मार्क, हे जे काही सक्सेस आहे, आज असा अजय शिर्केंना आपण जो देत आलो, त्यांच्यानंतर तर कोणी ह्या महाराष्ट्र क्रिकेट नाही, अनेक, म्हणजे मी काय कुणाचं क्रेडिट विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द मेंबर्स, कारण प्रत्येकाचा खारीचा वाटा आहेच. म्हणजे प्रत्येकाने आपापलं काम केलंय. परंतु जे लिडरशिप जे म्हणतो ना आपण, ते ह्या दोघांनी मी म्हणजे त्यांच्यामुळं आज जे काय आज महाराष्ट्र क्रिकेट जे बघतंय तर त्यांच्यामुळे आहे, असं मला निश्चितपणाने सांगताय. लिडरशिपचं तुम्ही बोललात, मला तुम्हाला न्यायचंय पुन्हा एकदा साताऱ्याला. लिडरशिपच्या संदर्भातलाच प्रश्न आहे. तुम्ही तिथे एक मोठं काम करताय गेले कित्येक वर्ष आणि त्याची नोंद जगभरात झालेली आहे, हाफ मॅरेथॉन. त्याच्याविषयी आम्हाला सांगा. हे खरं फॅमिली ड्रिव्हन इव्हेंट आहे. आम्ही एक 10 फॅमिलीज, नवरा बायको एकत्र येऊन आम्हाला वाटलं की कुठेतरी रनिंग हे खूप
चांगल्या प्रमाणात वाढत चालले म्हणून आम्ही एक सातारा हिल हाफ मॅरेथॉन ही एक इव्हेंट सुरू केली. त्याचं आता 12th एडिशन पूर्ण झाली. ह्या वर्षी 1 सप्टेंबरला त्याचं 13th एडिशन आहे. 13 वर्ष झाली. 13 वर्ष पूर्ण झाली आणि वी आर गिनीज वर्ल्ड टायटल रेकॉर्ड होल्डर फॉर लास्ट 4 years. आणि बेसिकली काय, हा जो इव्हेंट आहे हा कास पठारावर असल्यामुळे आणि हा पावसाळ्याच्या मध्ये असल्यामुळं म्हणजे त्याचं एक सिनिक नोन फॉर द सिनिक रन आणि अक्रॉस. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आमचं 2 ते 2.5 तासामध्ये 8,000 रजिस्ट्रेशन संपून जातं. तेवढेच घेतात, तेवढेच घेतात. आणि गेले 6 वर्ष आम्ही आमचं रजिस्ट्रेशन 2 तासापेक्षा जास्त चाललं नाही. लगेच फिनिश करतो. आमचा जो काही लॉजिस्टिक्स आणि तो रस्त्याचा जो काही तो ट्रॅक आहे त्याची कॅपॅसिटी पाहता आम्ही फक्त 8,000 रनर्स घेतो. त्याच्यापेक्षा घेत गर्दी नको. सिटीचं पोटेन्शियल आणि एक निश इव्हेंट होऊन जातो ना. लोकांना माहिती आहे मी आता बसून रजिस्ट्रेशन केलं तरच मला मिळणार. बरोबर. आणि ते जे काही ऑर्गनायझेशन आणि ते जो काही म्हणजे आम्हाला जो काही त्यातला एक्सपिरियन्स मिळाला तो एक्सपिरियन्स मला इथं खूप कामाला येतो. मी तेच विचारणार होतो, त्याचा फायदा इथे होतो. महाराष्ट्र आता महाराष्ट्र खूप मोठी संघटना म्हणजे आमच्या संघटनेपेक्षा 100 टाइम्स मोठी संघटना आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. पण काय होतं की तो जो काही अनुभव आहे शेवटी अनुभव असतो आणि तो अनुभव मला खूप कामाला येतो. त्याचा खूप फरक पडतोय म्हणजे तुम्हाला. पण सर मला सांगा, आता MPL सारखा इव्हेंट होतोय किंवा तुम्ही अजून महास्पीडचा एक इव्हेंट घेतला होता, हे नवीन गोष्टी घडल्या. म्हणजे पेस बॉलर शोधणं ही एक खूप मोठी संकल्पना होती, फार छान होती, चांगल्या प्रकारे राबवली गेली, खूप सारी मुलं देखील मिळाली त्यातनं आपल्याला. पण ज्यावेळेस असा एखादा इव्हेंट असतो त्यावेळेस थोडी भीती वाटते, कसा होईल काय होईल. खरं ना, चर्चिल हा जगातला सगळ्यात मोठा वक्ता मानला जातो. तर त्याचं मी एक ऑटोबायोग्राफी वाचायचो. तर चर्चिलने सांगितलं की मी कुठलंही स्पीच द्यायच्या अगोदर एक 5 मिनिटं अगोदर नर्वस असायचं. की माझे जे काही गुरु होते धैर्यशील पाटील, फार मोठे क्रिमिनल लॉयर होते पश्चिम महाराष्ट्रातले, मोठं नाव होतं त्यांचं. तर त्यांना मी विचारलं, दादा आपण एवढे मर्डरच्या ट्रायल्स रोज तुमचे चालवतोय, मी त्यांचा ज्युनियर होतो, दादा तुम्हाला एक मर्डर ट्रायल सुरू करताना थोडस भीती वाटते मला तर वाटते, तुम्हाला वाटते का? ज्युनियर होतो. ते म्हणले की त्यांनी मला चर्चिलचं उदाहरण दिलं. म्हणले की मलाही वाटते, मी जो डिफेन्स जो बचाव घेणार आहे तो बरोबर आहे का चुकीचा आहे हे मला आजही थोडंसं मी स्केप्टिकल असतो त्याबाबत. कारण एखाद्याचा जीव आपल्यावर अवलंबून असतो. तसंच इव्हेंटच्या बाबतीत आहे. आता उद्या इव्हेंट चालू होणार आहे MPLचा. बरोबर. आता तसं बघितलं तर हा दुसरा इव्हेंट आहे सुरू परत जेव्हा इव्हेंट सुरू झाला 10 वर्ष मध्यंतरी गॅप होता. 10 वर्षानंतर इव्हेंट सुरू झाल्यानंतर मागच्या वर्षी पण मी पूर्ण 100% सहभाग माझा होता. जरी सेक्रेटरी नसलो तरी पण ऍज अन अपेक्स काउन्सिल मेंबर जबाबदारी खूप, आम्ही तुम्हाला पाहिलं प्रत्येक ठिकाणी, तर आमच्यावर जबाबदारी खूप होती. पण थोडं प्रेशर आहे, निसर्गाचं प्रेशर आहे की पाऊस येईल तर आल्यानंतर काय, कारण एवढे मोठे स्टेक होल्डर आहेत, एवढे मोठे सगळ्यांचे पैसे लागलेत इव्हेंट मध्ये. मग काय, हा थोडासा नर्वसनेस आहेच. नाही आजही मी सकाळपासून येऊन बसतो, आमच्या लोकांकडनं जरा माहिती घेत होतो काय नाही, एव्हरीथिंग इन प्लेस. पण एक गोष्ट सर असते नर्वस, मी बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू घेताना किंवा कॉमेंट करताना थोडंसं नर्वसनेस येते, पण ते चांगलं असं म्हणतात की अलाइव्ह. करेक्ट, तुम्हाला तुमच्या कामाची काळजी आहे म्हणून तुम्ही नर्वस आहे. नाहीतर ज्यांना काळजी नसेल बिंद असा होईल मग ते कॅज्युअल होतं, तो कॅज्युअल अप्रोच जातो. अगदी खरंय. पण तुमचा अप्रोच आपण बघितलं आमच्याकडे कॅज्युअल अजिबात नाहीये. एक तर तुमचं बॅकग्राऊंड की तुम्ही वकील असो किंवा आलेली जबाबदारी असो, तर ती 100% तुम्ही पूर्ण पाडताय. तर त्या जबाबदारीमध्ये MCA कुठं नेऊन ठेवायचंय असं काही डोक्यात आहे? ऑफकोर्स आहे. म्हणजे दादा नेहमी सांगतात आपल्याला कप आणायचंय. सगळ्यांना टार्गेट काय दिले, कप पाहिजे आपल्याला. कुठलाही सिलेक्टर अपॉइंट करताना, कुठल्याही इव्हेंट मध्ये घेताना रणजी ट्रॉफीचा कप पाहिजे. सो यू शुड हॅव अ बिगेस्ट टार्गेट. म्हणजे जे सगळे जे मोटिवेशनल स्पीकर्स असतात किंवा जे बिग टाइम लिडर्स आहेत मध्ये, त्यांचे ते यू शुड ऑलवेज ड्रीम बिग. बरोबर, स्वप्न मोठेच बघायचे. यू शुड हॅव अ कप. आणि तेच ध्येय घेऊन आम्ही पुढे चाललो. मग त्याच एक म्हणजे तेच डोक्यात ठेवून सुलक्षण कंपनींना यावर्षी अपॉइंट केला आपण. करेक्ट. म्हणजे त्यांच्या बाबतीत आम्ही अभ्यास केला. अर्थात म्हणजे त्यांना अपॉइंट करायच्या अगोदर आम्ही खूप रिसर्च केला की शेवटी आपल्याला कोण सूट होईल हेच महत्वाचं आहे. म्हणजे मोठी मोठी नावं आहेत, काही लोकांनी इंटरनॅशनल पर्सनॅलिटीची नावं सांगितली, पण शेवटी कसं आहे की आपल्याला आपल्या सर्कमस्टान्सेसला इथल्या म्हणजे काय प्लेयर्स जे आहेत त्यांना कोण मॅच होईल, त्यांची लँग्वेज कोण समजेल, त्यांची पण लँग्वेज समजली पाहिजे, त्यांचे हार्टबीट समजले पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्यांच्या हार्टबीट ज्या व्यक्तीला अशा व्यक्तीच्या आम्ही शोधात होतो. 4-5 नावं होती.
आम्ही त्या बाबतीत ड्यू डेलिब्रेशन केलं आणि सुलक्षण कुलकर्णींच्या संदर्भात बऱ्यापैकी एकमत झालं. बरोबर. आणि एकमत झाल्यानंतर आम्ही त्यांना अपॉइंट करण्याचं सर्वानुमते आणि निश्चित रणजी ट्रॉफी विनर आहेत, एक प्लेअर म्हणून आणि कोच म्हणून करेक्ट. देखील. म्हणजे दोन्ही दोन्हीकडे, फॉर्मॅटमध्ये त्यांना तो हां. अनुभव आहे. तामिळनाडू बरोबर. क्रिकेट असोसिएशनचे ते होय. चीफ कोच म्हणून, आणि त्यांचं तर तुम्ही प्रोफाईल बघितलं तर बरोबर. अनेक ठिकाणी त्यांचे हेड कोच म्हणून त्यांनी काम केलं. तुमच्या दृष्टीने कोच कसा असायला पाहिजे? एक फादर फिगर पाहिजे का मोठा भाऊ पाहिजे? ऍक्च्युली ना, ज्यांना मोठा भाऊ, मित्र, ज्याला नस ओळखता येईल प्लेअरची, त्याच्यातले वीक पॉइंट म्हणजे त्याचे प्लस पॉइंट तर समजतातच, पण मायनस पॉइंट समजून त्याच्यावर काम करता आलं पाहिजे. हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि तो आपला मित्र प्लेअरला पण आहे ना, म्हणजे जर एखादा 16-17 वर्षाचा मुलगा जरी टीम मध्ये आला, 18 वर्षाचा मुलगा जरी टीम आला, तरी त्याला त्याच्याशी बोलताना तो भिडच असला, म्हणजे अप्रोचेबल पाहिजे. त्याला कुठल्याही मोमेंटला त्यांच्याशी शेअर करता आला पाहिजे. कसं सांगू, काय बोलू. एक्झॅक्टली. म्हणजे ते त्यांनी रिलेशनशिप ते डेव्हलप करता आलं पाहिजे. सुलक्षण कुलकर्णी ते मी त्यांच्याबरोबर 5-6 वेळा संवाद केला आणि फोनवर पण अनेक वेळा बोललो, पण मला वाटतं ही इज अ परफेक्ट मॅन आणि वी आर रिअली होपफुल की ते खरंच आपल्याला महाराष्ट्राला काहीतरी अचीव्ह करून देतील. मी असं म्हणणार नाही की त्यांनी यावर्षी कपच आणून देतील. जरी कप नाही आणून दिला तर कप मिळण्याच्या दृष्टिकोनातून जी वाटचाल, जी जर्नी पाहिजे आपल्याला, ती जर्नी राईट ट्रॅकवर तर ते निश्चितपणे आणून देतील. कारण तोच हेतू मनात धरून आम्ही अपेक्स काउन्सिलनी एक ठरवलं की त्यांना आपण पूर्ण लिबर्टी द्यायची, इंटरफिअरन्स 0 पाहिजे. बरोबर. करेक्ट. आणि सेकंडली त्यांना आम्ही एक पदवी दिली, म्हणजे एक पोस्ट क्रिएट केली आहे, ती म्हणजे डायरेक्टर ऑफ क्रिकेट. बर. आणि त्यांना अजून एक जबाबदारी दिलेली आहे अपेक्सनी, ती म्हणजे की त्यांनी अंडर 19चे प्लेयर्स पण ऑब्झर्व करायचे, अंडर 16चे पण प्लेयर्स ऑब्झर्व करायचे, जेणेकरून फ्युचर टॅलेंट काय महाराष्ट्राचं हे जर त्यांनी ऑब्झर्व केलं आणि त्या प्लेअरवर मग फोकस करून आपण त्यांना, कारण शेवटी तेच आहेत उद्याचं प्रोडक्ट. दे आर द रॉ मटेरियल ऑफ परफेक्ट क्रिकेट फॉर रणजी. त्यांच्यावर जर त्यांनी ऑब्झर्व ठेवलं ना, तर त्यांच्यावर त्यांनी जर अगदी खरं आहे. असं म्हटलं जातं सर की तुम्ही जर या वर्षी एखादी गोष्ट जिंकताय किंवा ती अचीव्ह करताय, तर त्याची तयारी तुम्ही मागच्या 3 वर्षापासून एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ते तिकडनं आल्यानंतरच तुम्ही घडू शकता. म्हणजे आज सुलक्षण कुलकर्णी आलेत, 2025 ट्रॉफीवरती नाव, असं होऊ शकलं तर फार चांगली गोष्ट आहे. पण यू शुड नॉट एक्सपेक्ट असं त्यांच्यावर पण प्रेशर आणण्यात काय उपयोग नाही. वी शुड गिव्ह हिम एम्पल टाइम, त्यांना प्रूव्ह करायला संधी पण दिली पाहिजे. ह्याची जाणीव आम्हाला आहे अपेक्स काउन्सिलला. मग त्याकरता सर आपलं ग्रासरूट लेव्हल किंवा ज्या लोकांवरती बरोबर तुम्ही काम आत्ता करताय, किंवा आणि काही असं डोक्यात आहे अपेक्स काउन्सिलच्या की ह्याच्या पुढे अजून आपल्याला बऱ्याच ठिकाणी क्रिकेट पोहोचवायचंय, एमसीएची नवीन काय पावलं असं उचलणार? त्याचे खूप लोकांशी मी संवाद साधतो. जो ज्यावेळेसपासून अपेक्स मध्ये आलो आणि नंतर सचिव पद ज्यावेळेसपासून मी स्वीकारलं, तर जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांशी मी संवाद साधतो. जी लोक खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, ज्या लोकांनी महाराष्ट्र क्रीडा असोसिएशनला कधी ना कधी कॉन्ट्रीब्युट केलंय. बरोबर. तर ह्यांच्याशी बोलत असताना मला अगोदर देखील असं अगोदर नो आय एम टॉकिंग अबाउट 10 years, 15 years, 20 years डाऊन द लाईन. फार चांगलं आहे सर, हे खूप वेगळं आहे. नाही तर कसं असतं, एक लॉबी आली ना की ते लॉबी मधल्या लोकांची चर्चा होणार. तसं न करता तुम्ही जर जुन्या लोकांशी बोलताय, तर मी जुन्या लोकांशी बोलताना आणि पर्टिक्युलरली डिस्ट्रिक्ट लेवल मधले जे लोक आहेत, कारण पुण्यामध्ये कसं आहे, पुणा हे हब आहेच. पुणा हॅज प्रूव्हन की दे आर द बेस्ट इन महाराष्ट्र ऍज फार ॲज क्रिकेट. इतरही क्षेत्रात पण आय एम टॉकिंग अबाउट क्रिकेट, लेट अस बी व्हेरी प्रिसाइज अबाउट क्रिकेट. फॅसिलिटीज आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, क्लब क्रिकेट खूप चांगलं रुजलं इथं, आणि त्यामुळे पुण्याने क्रिकेटला चांगलेच दिवस दिले. त्याचे क्रेडिट पुण्यापासून कोणी घेऊन जाऊ शकत नाही. परंतु ऍट द सेम टाइम वी आर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, आणि आमच्या अंडर 21 जिल्हे आहेत, आणि आपल्याला रुरल एरियाज मधलं जे टॅलेंट आहे ते सर्च करून ह्या प्लॅटफॉर्मवर आणलं तरच काहीतरी सार्थक होईल. बरोबर आहे. पुण्यातल्या मुलाला एक्सपोजर आहेच आहे, तो मोठा होणारच आहे. पण जर का मी एखाद्या रिमोट एरिया मधल्या मुलाला जर रणजी खेळायला दिली आणि तो जर तो त्याच्या नशिबाने इंडिया खेळला, तर त्यासारखं समाधान कुठलं नसणार आहे. पण त्यांनी करावं काय? म्हणजे मग त्याच्यासाठी आम्ही काय, म्हणजे जे चर्चा मी तेच सांगत होतो, चर्चा करत असताना आमच्या एक लक्षात आलं की जोपर्यंत जिल्हा लेवलला आणि तालुका लेवलला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र क्रिकेट हे पेनिट्रेट होणार नाही. सिम्पल आहे, म्हणजे हे काय रॉकेट सायन्स नाहीये. त्या दृष्टीने तर आम्ही मागच्या अपेक्स काउन्सिलला हा विषय मांडला. रोहित दादांना ही कल्पना मांडली की दादा, आपल्याला जोपर्यंत आपण कमीत कमी 10 मैदानं
आजूबाजूच्या पुणा सोडून जिल्ह्यामध्ये बाहेर. आपण डेव्हलप करत नाही. अच्छा, एमसीए अंडर अम्ब्रेला ऑफ एमसीए तोपर्यंत आपल्याला वा. म्हणजे जिल्हा स्तरावरचं क्रिकेटचा दर्जा आपल्याला उंचावता येणार नाही. आणि दादाने आम्हाला रेडी त्यांच्याकडनं अपेक्षा पण ठेवू शकत नाही की तिथनं मुलं यायला पाहिजे. जर त्यांना चांगलं मैदान नसेल, म्हणजे असं लश ग्रीन आउटफील्ड नसेल, एवढी चांगली विकेट्स नसतील, तर त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा आपण कसं अपेक्षा करणार. करेक्ट. मग जर त्यासाठी आम्हाला दादाने सांगितलं की आपण एक टास्क फोर्स क्रिएट करू. मग आमच्या अपेक्स मधली एक आम्ही 4 लोक निवडली. बर. त्यांना सांगितलं की कमीत कमी आपल्याला डाऊन द लाईन 3 महिन्यात आपल्याला 5 ग्राउंड आयडेंटिफाय करा. वा. भाडे तत्वावर घेऊया, अननेसेसरी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट नको आपल्याला, भाडे तत्वावर घेऊ. तिथल्या आपले क्युरेटर अपॉइंट करून तिथले ग्राउंड बनवून घेऊ आपण. ती जबाबदारी आपण घेऊ. कारण कसं आहे, जिल्हा लेवलला एवढं फंडिंग नसतं. आणि शेवटी बीसीसीआय तुम्हाला आज महाराष्ट्र क्रीडा असू प्रत्येक राज्य संघटनेला काही फंडिंग करत असतो. ते फंडिंगचा हेतू काय तर क्रिकेट डेव्हलपमेंट. आता एमसीए कडे जो काही फंड येईल तो त्यातला काही पार्ट फंडिंग आपण जर जिल्ह्याला दिला, तर जिल्ह्यातनं आपण जर काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तरच क्रिकेट प्लॅनिंग झालंय. आम्ही 5 मैदान आम्ही आयडेंटिफाय केले. कुठे कुठे बेसिकली जर इमिडिएट बघितलं तर सोलापूरला आम्ही एक ग्राउंड आयडेंटिफाय केलं. आमच्या एक कमिटी मेंबरने आम्हाला सांगितलं की माझ्या संस्थेचं एक तिथं 22 एकर जागा आहे, त्यातली 6 एकर आम्ही तुम्हाला देऊ शकतो. सोलापूर झालं. सेकंडली संभाजीनगरचं एक सिडकोचं ग्राउंड आहे, ते आम्ही आयडेंटिफाय केलंय. आपलेच अपेक्स काउन्सिल सचिन मुलेंनी ते सुचवलं. आमची काही कमिटी मेंबर्स आता जाणार आहेत 1-2 दिवसात तिकडं. सातारचं एक मैदान आहे जे इमिडिएट नेक्स्ट जिल्हा आहे पुण्याला, जो ट्रॅव्हलिंग डिस्टन्स पण कमी आहे. तिथं आम्ही 2 मैदानं आयडेंटिफाय केले. दोन्हीपैकी एक सिलेक्ट नक्कीच करू आम्ही. अशा आम्ही 5 मैदानं तरी एक पहिल्या लेवलला आम्ही फायनल. पहिलं पाऊल उचलून झालेलं आहे की जागा आयडेंटिफाय करणं हे झालेलं आहे. आता फक्त शॉर्टलिस्ट करून आम्ही तिथे त्यांच्याबरोबर अग्रीमेंट करू. आम्ही आता असं काही टर्मशीट फायनल करतो, ऑन द वर्ज ऑफ फायनलायझेशन आहे. त्यामध्ये आम्ही काय करू की मिनिमम 15 इयर्स आणि मॅक्सिमम 29 इयर्स, कारण 29 इयर्सच्या वर लीज डेट ते जास्त माहिती असणार. त्यामुळे मिनिमम 15 to 25 15 वर्ष हा लॉक इन पिरियड असेल. बरोबर. कारण आम्ही खर्च करणार आहे, त्याला इन्व्हेस्टमेंट होणार आहे आमची. त्यातले रिटर्न्स रिटर्न्स मिळायला पाहिजे. रिटर्न्स म्हणजे काय, क्रिकेटच आपलं एमसीएचं काम काय तर त्यात पैसे कमवायला हा हेतू नाहीये. मग त्यातनं क्रिकेटच चांगलेलं, क्रिकेटच आपल्याला त्यातनं डेव्हलप करायचं. हे पहिलं पाऊल आम्ही म्हणजे असं आपण बघू शकतो का डाऊन द लाईन 1-2-3 वर्षानंतर की एमसीएची इन्व्हिटेशन सातारा म्हटलं तर सातारा प्रॉपर साताऱ्यातलीच मुलं साताऱ्यामध्येच मॅचेस खेळतायत आणि तिकडची टीम अख्खी तयार. म्हणजे मी जे माहिती घेतली त्यामध्ये असं आहे की एखाद्या गटाचे जर टुर्नामेंट घ्यायची असेल अंडर 19 तर आपल्याला कमीत कमी 3 ग्राउंड लागतात. मग आता कसं आहे, सातारा आहे, कोल्हापूर पण आम्ही एक आयडेंटिफाय करतो. मग सातारा, कराड, कोल्हापूर हे जवळचे घेतले की एखाद्या गटाची टुर्नामेंट तिथं होऊन जाईल. संभाजीनगर त्यांच्याकडे 4 ग्राउंड ऑलरेडी उपलब्ध आहेत. त्यामुळे आता तुम्ही जर बघितलं पुण्याच्या पाठोपाठ जर जास्त आज टुर्नामेंट जिथं होत असते ते संभाजीनगर. त्याला कारण तेच आहे की ग्राउंड उपलब्ध, तर ते तिथं होऊन जातील. असे सगळे आता कनेक्ट करतोय आम्ही. लेट्स सी. ग्रेट. नाही, आमच्या खूप शुभेच्छा अशा गोष्टी होत असतील तर. कारण अगदी खरं आहे, आपण बघतो महाराष्ट्र आहे एवढा, पण त्याच्यामध्ये सुद्धा 2-2 असोसिएशन आहेत. मुंबई वेगळं पडतं, पुणे वेगळं पडतं. मग ते अगदी खालपर्यंत गेलं तर कोकणापर्यंत जातं. मग कोकणातल्या मुलांनी खेळायचं कुठे हा प्रश्न पडतो. ते मुंबई वेगळं आहे, ते खरं चांगलं आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं एमसीए म्हणजे मुंबई पण आहे. आयपीएलच्या वेळेस तिकीट मागण्याचं फोन आम्हाला सांगायला लागतं, अरे मुंबई वेगळे आहे. आणि ते एमसीएच नाव लावतात, ते एमसीएच नाव लागतात. आणि खरं म्हणजे मुंबईमध्ये एवढं पोटेन्शियल आहे सगळ्या सेक्टरमध्ये. क्रिकेट असेल, त्यांचं बॉलिवूड असेल, म्हणजे प्रोफेशनलिझम असेल, ते सगळंच वेगळं आहे. तर मुंबईत आणि महाराष्ट्र एक असतं तर फार पंचायत झाली असते. एवढं मोठं ह्यूज पोटेन्शियल महाराष्ट्रात 3 टीम झाल्या असतात मला वाटतं. नाही, फार चांगलं आहे. पण ही गोष्ट खूप चांगली आहे की आपण त्यांच्या तिथे जाऊन, त्यांना इथे या पडण्यापेक्षा आपण तिथे जाऊन तुम्ही तिथनं तयार करा. आणि मग म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की ज्यावेळेस तो मुलगा तिथनं तयार येईल तो मेन स्ट्रीम खेळायला तयार असेल. करेक्ट. म्हणजे जोपर्यंत फॅसिलिटी प्रोव्हाइड करत नाही आपण मुलांना, तो मुलं तयार कसे होणार. एक्झॅक्टली. कारण मला आठवत आहे, मी बास्केटबॉल प्लेअर आहे आणि मी माझ्या कॉलेज डेज मध्ये बघायचो 2च टीम महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगल्या, एक तर नागपाडा YMCA मस्तान आणि दुसरं डेक्कन जिमखाना पुण्याचे. आणि त्यांचे फायनल्स कायम असायचे, एकमेक क्लॅश असायचा. पण मी एकदा मॅचेसला गेलो YMCA मस्तानला, तर तिथं नागपाड्यामध्ये असं आहे ना, ह्या सगळ्या अशा बिल्डिंग्स आहेत, कंजेस्टेड एरिया, आणि 3 ग्राउंड आहेत खाली बास्केटबॉलची. तर तिथलं मला माझा जो एक हनीफ म्हणून माझा एक कोच होता, तो म्हणला, कमलेश भाई ऐसा है ना, बच्चा ऊपर से जब पहिला
चलना चालू करताय ना तो ग्राउंड पे लँड होत आहे पहिला. ग्राउंडवर लँड झाल्यामुळे काय तो जो काही अग्रेसिव्हनेस आहे मुलांच्या तिथला जो काही पॅशन आहे ते त्यामुळेच डेव्हलप झालं. कारण ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्या फुटस्टेपवर आहे ना, ऍट द डोर स्टेप म्हणतो आपण, इन्फ्रास्ट्रक्चर डोर स्टेपवर. आणि तेच खरं तर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर विविध ठिकाणी जर डेव्हलप केलं ना तर महाराष्ट्रातलं क्रिकेट काहीच लेवलला हो, आणि एमसीए ते करायचा प्रयत्न चालू 100% आहे. खूप मोठी गोष्ट आहे. थोडं येऊयात आपण आता महा स्पीड स्टार कडे. ते कसं डोक्यात आलं? काय झालं की चर्चेत बाबा महाराष्ट्र कुठं वीक होतं, कुठं वीक पडतोय, आपल्याला क्रिकेट महाराष्ट्राचं वीक का आहे हे जर बोलत असताना लक्षात आलं की आपल्याला फास्ट बॉलर्सची कमतरता आहे. आपण 400 करू शकतो पण ते डिफेंड करतायत. पहिल्या 5 ओव्हरमध्ये जर विकेट नाही पडली बरोबर, आणि तो फास्ट बॉलरच काढू शकतो. हो, बरोबर. मग फास्ट बॉलरची कमतरता असल्यामुळे मग का कमतरता आहे? सिलेक्शन प्रोसेस चुकते आपली का आपल्याकडे एक्सपोजर कमी आहे का खरोखरच नाही खरोखरच नाहीये, काय एक्झॅक्टली आयडेंटिफाय. ते करण्यासाठी एक सुपीक कल्पना आली, मांडली अपेक्स काउन्सिलमध्ये. ती अपेक्स काउन्सिल लगेच उचलून धरली आणि त्याच्यात तो जो आनंद होता, मी इथे जे प्लेयर्स आले होते बॉलिंग करायला, की त्यांच्या स्वप्नात पण कधी आलं नव्हतं की ह्या इंटरनॅशनल ग्राउंडवर त्यांनी फक्त कुठेतरी टीव्हीवरच बघितली. फार किती वंचित मुलं आहेत की ज्यांना फक्त टीव्हीवर हे ग्राउंड बघितलं, पण त्यांनी इथं येऊन ह्या विकेटवर बॉलिंग हे त्यांच्यासाठी म्हणजे एक स्वप्न होतं. जे फिलिंग आपण मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला, आणि तुम्हाला कल्पना आहे की म्हणजे ऑलमोस्ट आपल्याकडे चांगले नंबर्स आपल्याला आयडेंटिफाय झाले. फास्टेस्ट म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग काय तर 120-130 त्या स्पीडनी बॉलिंग. हो, जवळपास 140 पर्यंत पण 140 पर्यंत, 115-117, जो की खूप चांगला स्पीड आहे. आणि लहान मुली होत्या त्या हिशोबाने त्यांनी चांगलंच करून दाखवलं. पण जसं तुम्ही म्हणताय त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला ना सर, तर ते परफॉर्म करायला तयार आहेत. त्यामुळे ही फार महत्वाची गोष्ट आहे. सर्वात महत्वाचं मला आता तुमच्या इथे ज्यावेळेस हे अपेक्स काउन्सिल नवीन तयार झालंय त्यावेळेस वाटतंय काय किंवा जाणवतंय काय की गोष्टी घडतायत? इतकी दिवस चर्चा व्हायची पण त्या गोष्टी घडत नव्हत्या. आता चर्चा तर होतेच आहे, पण त्या सत्यात येतात, ते घडतायत. त्याच्या मागे काय तुम्ही सांगू शकाल कारण? मी मगाशी सांगितलं, लिडरशिप क्वालिटी नंबर 1. नंबर 2, अपेक्स काउन्सिलमध्ये जे आता मेंबर्स आहेत ना, ते स्वतः इतके एंटरप्रेनर आहेत. प्रत्येक त्यांना स्वतःमधला माणूस वाटतंय. आणि एव्हरीबडी सक्सेसफुल इन दर ओन फील्ड. त्यांना वाटतं काय तर मला 3 वर्षाची संधी मिळाली नाही तर माझं नाव मी सोडून जाईल. परफेक्ट, वा. तर तो जो काही प्रत्येकाच्या मनात आणि जो काही स्वप्न घेऊन इथं आलाय की मला जर संधी मिळालेली आहे तर मी माझं नाव करणार त्याचं. राईट. आणि तो एक सेकंड ऍस्पेक्ट आहे त्यामधला की. आणि आता काय झालं की डायनामिक्स बदलले, सोशल मीडिया आलाय, तुमचा परफॉर्मन्स लगेच कळतो, जिल्हा स्तरावर वाईट असेल तरी कळतो. त्यामुळे तुम्हाला वर पाठवलंय आणि तुम्ही नुसतं एन्जॉय करताय आणि परत आलाय आणि नुसतं मोठेपणा पुढे करताय, त्याचा उपयोग नाहीये. अगदी खरंय. त्यामुळे तुम्ही परफॉर्म केलं तरच तुम्ही नेक्स्ट टाइम टिकू शकाल, जे सगळं क्षेत्रात कन्सिडर होईल. तेच खरंय. आणि बेसिकली इनहेरंटली सगळी जी मंडळी आहेत अपेक्स काउन्सिल मधली आता ती स्वतः डायनामिक. असं तुम्हाला कुठेतरी वाटतं आपल्या कामाचा हिशोब द्यावा लागतो, त्यामुळे सगळे एव्हरीवन इज देअर टोज. कसं हे ऑनररी पोस्ट आहे, हिचं काय वी आर नॉट कामाचं म्हटलं, पण म्हणजे कसं की बाबा मी ही जबाबदारी घेतलीये तर मी जबाबदारी कुठपर्यंत केलीये त्याचं यू आन्सरेबल टू समवन, की हे झालं का नाही, कशा पद्धतीने झालं. एका अर्थाने बरोबर, लिडरशिप जसं एका अर्थाने बरोबर आहे की म्हणजे आपल्याला वाटतं ना की बाबा एक आपल्या समोरचा जो एक पर्सनॅलिटी आहे तर त्यांनी पण आपला परफॉर्मन्स रेकग्नाइज करावा आणि जो तो अप्रिशिएट होतो त्यावेळेस आणखीन करावंसं वाटतं, म्हणून तो आणखीन करावासा होतो. अगदी खरं. त्यावेळेस ऍप्रिसिएशन होतं त्यावेळेस जास्त करावं. राईट. मग सर ऍप्रिसिएशन तर तुम्हाला नक्कीच मिळतच. पोस्ट पण तुमच्या दाबात आहे. आता इथनं एमसीए कुठं न्यायचं तुमच्या डोक्यात आहे? मी 2 दिवसापूर्वी असंच विचार करत होतो. इंजुरीवरनं काही मंडळी मला भेटायला आली होती, त्यांनी एक ऍप तयार केलं होतं आणि बाबा हे ऍप तुम्ही इम्प्लिमेंट करा, फिटनेस अनालिसिस, म्हणजे त्याचा लाईव्ह डेटा तुम्हाला अवेलेबल होऊन ह्या धरल्यावर चर्चा चालू होती. आणि काही सिनियर मंडळीची चर्चा करत असताना एकाने मला कल्पना दिली की वाय डोंट वी स्टार्ट अँड रिहॅबिलिटेशन ऑफ प्लेयर्स फॉर एमसीए. म्हणजे काय की एखादा प्लेअर इंजुअर असतो, ओके, तो काय करतो, इंजुरी लपवून ठेवतो का तर बाहेर जाईल. तर तो काय करतो हे लक्षात येत नाही की ती इंजुरी किती घातक असेल आणि त्याला फ्युचर मध्ये जाऊन ती हॅम्पर करिअर नाही लक्ष दिलं तर वाढेल, त्याचं करिअर बर्बाद होईल. त्यात हे लक्षात येत नाही त्याच्यात. तो त्या टाइमिंग मध्ये तो काहीतरी अँटीबायोटिक्स खा, पेन किलर्स खा आणि काही ड्रग्ज, हेवी ड्रग्ज घेऊन तो वेळ मारून जातो.
पण दॅट वुड हॅम्पर हिज हेल्थ. बरोबर. हे अवेअरनेस आहे. हम्म, हम्म, किंवा इंजर्ड प्लेअरला परत बोलवून एक हम्म. आपल्या म्हणजे रिहॅबिलिटेशन त्यांचं जर केलं, हम्म, त्यांना प्रॉपर गायडन्स दिला हम्म. तर त्याचा खूप फायदा होईल. बर, कारण स्पोर्ट्स म्हटलं की इंजुरी आली, बरोबर आहे. पण म्हणजे तिथे it's टॅकल other तुम्ही side तशा of the coin. पद्धतीने केली तर पाहिजे. तो आमचा एक मानस आहे की आम्ही एक रिहॅबिलिटेशन सेंटर वा, प्लेयर्ससाठी. बर. कारण हे First बघा ना, class. आपल्या इथं ना 54 टीम्स असतात हा, इन्व्हिटेशन. इन्व्हिटेशन साठी. करेक्ट. बरोबर. म्हणजे एका सगळ्या वयोगटात जरी बघितली तर माझ्या मते 840 आणि म्हणजे ऑलमोस्ट 3,500 प्लेयर्स इन्व्हिटेशनल एका वेळेस टुर्नामेंट एका खेळतात. वेळेस खेळत हम्म, असतात. म्हणजे हम्म. इंजुरी हा त्यातला भाग आहे. येणारच. अगदी खरं आहे. जर त्यांचा आपण जर रिहॅबिलिटेशनच्या वर जर विचार केला, इंजुरी खूप मोठी गोष्ट आहे ती. ती मोठी गोष्ट आहे. हम्म. असं अजून एक आमचा MCAच्या दृष्टीने तो एक मानस आहे. तुम्ही जसं म्हणताय की बाबा मुलं इंजुर्ड झाली किंवा त्यांना जर काही इंजुरी असेल तर ते आपल्या समोर येतील, मग त्यांनी जायचं कुठं अशा वेळेस? त्याकरता MPA काय करेल? ऍक्च्युली ना एक लॉंग टाइम प्लॅनिंग आमचं झालेलं आहे त्या हा. बाबतीत, की नॅशनल क्रिकेट अकॅडमी जे बेंगलोर इथे आहे, हो. त्याच धर्तीवर आपण झोनल अकॅडमी सुरू करतो. वाव, म्हणजे अच्छा. 4 झोन आयडेंटिफाय 5 झोन आयडेंटिफाय करून 5 ठिकाणी. पण बरं. टू बिगिन विथ हा. आम्ही पुण्या इथं पहिल्यांदा सुरू अच्छा, होईल. पहिलं याच जागेमध्ये याच आपल्या जागेमध्ये गहुंजेमध्ये गहुंजेमध्ये होईल. सुपर. कारण त्याला रिझन असं की ते ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर रेडी आहे आहे, सगळं तयार आणि आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही पुण्यात पहिल्यांदा सुरू करत वाव. आहोत. म्हणजे जसं NCAचं आहे, ऍट नॅशनल पार, क्रिकेट इट विल बेंगलोर. बी ऍट पार. वाव. ते आता खूप ऍडव्हान्स लेवलला गेले, कारण हम्म. त्यांना BCCI त्यांनी ओके. कधीतरी सुरुवात पण केली होती, ते टेकिंग सुरुवात दॅट ॲज अन एक्झाम्पल, बर. त्याच धर्तीवर आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अकॅडमी चालू करेल, म्हणजे नॅशनल वाह. क्रिकेट अकॅडमीच्या लेवलला. Superb. तिथं हे त्या अंडर वन रूफ ह्या सगळ्या फॅसिलिटीज असतील. बर. कारण इथं तुम्ही बघितलं तर इंडोर स्टेडियम आहे, हो. इंडोर ग्राउंड आहे आपल्याकडे. पावसाळ्यात पण मुलांना ट्रेनिंग हम्म. करता येईल, त्यांना हम्म. प्रॅक्टिस करता येईल आपल्याला. हम्म. तर तो एक मानस आहे. पुण्यात झाल्यानंतर आमचं दुसरं प्लॅनिंग संभाजीनगरला राहील. संभाजीनगरमध्ये आम्ही सुरू करू. मग मे बी कोल्हापूर, मे बी नाशिक, लेट्स सी. म्हणजे ते जसं काय आपण जसं काही प्रपोजल्स पुढे येतील त्याप्रमाणे आम्ही विविध ठिकाणी या टाईपच्या अकॅडमी सुरू करू. आता ज्या काही आम्ही 5 ठिकाणी अकॅडमी म्हणजे झोनल अकॅडमी जे करणार आहेत, म्हणजे इट वुड बी काइंड ऑफ एन इन्स्टिट्यूशन वेअर इट वुड बी कपल विथ प्रॅक्टिकल ट्रेनिंग ॲज वेल ॲज एज्युकेशन. वा. एज्युकेशन तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. हा. अवेअरनेस काय हा. फिटनेस तुम्ही अवेअरनेस आहे. मगाशी पण तो पॉईंट सांगितला की मुलगा लपून ठेवतो इंजुरी, मग ते त्याला कळलं पाहिजे, त्याला एज्युकेट केलं पाहिजे एक्झॅक्टली. की त्याला तू अवेअरनेस आत्ताच सांग बाबा, म्हणजे त्यातनं तू बाहेर येशील. रेमेडी काढता येईल आपल्याला, हा, की कुठला जागेवरतीच. मसल तुझा वीक आहे त्यावर वर्क करता येईल आपल्याला. वाव, मग ती फॅसिलिटी तुम्ही इथं आम्ही चालू करू. फार इथं छान. पुण्यामध्ये आपल्याकडे चांगले फिजिओथेरपिस्ट आहेत, त्यांच्याकडनं बरोबर. आपण त्यांना ट्रेनिंग देऊ, त्यांचे काही हम्म. लेक्चर्स देऊ आपण. ओके. स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे न्यूट्रिशन त्याबद्दल. हा फार मेजर फॅक्टर आहे. हो हो. प्लेयर्स म्हटलं तर तो एनर्जी बरोबर. त्याला खूप लागते. त्याची बरोबर. एनर्जी ड्रेन होती या उन्हात, हम्म, स्कॉचिंग हम्म, हिटमध्ये. मग हम्म. त्याचं न्यूट्रिशनवर त्याला गायडन्स केला जाईल. त्याचा प्रत्येकाचं डायटरी पॅटर्न सेम असतो असं नाही. एक्झॅक्टली. काही व्हेज असतात, काही नॉनव्हेज असतात. तर जो व्हेजिटेरियन असेल तर बदलतात. प्रोटीन बेस बरोबर. त्याला प्रोटीन इंटेक त्याला कसा वाढवता येईल. हम्म. नॉनव्हेज वाल्यांना तो ऑटोमॅटिक त्या नॉनव्हेज मध्ये तो लेवल मिळतो वगैरे वगैरे. ह्या टाईपचे जे काही विषय आहेत, हम्म, हम्म. म्हणजे क्रिकेट अपार्ट हम्म, हम्म. एखादा चांगला स्वतःची काळजी कशी घ्यावी स्वतःची त्याच्याबद्दल, काळजी, हा. आणि देन हाऊ कॅन ही बिकम द बेस्ट. कारण शेवटी ऍट द एंड ऑफ द डे क्रिकेट आणि कुठलाही स्पोर्ट्स मधलं टेम्परामेंट हा सगळ्यात मेजर फॅक्टर आहे. मोठी वी गोष्ट मे आहे स्टार्ट ती. विथ योगा, वी मे स्टार्ट विथ मेडिटेशन. वाव. दॅट इज अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ बरोबर. एनी गेम टू कीप द टेम्परामेंट. बरोबर. हा. म्हणजे प्लेअर करता सर वन स्टॉप शॉप होईल मला वाटतंय. अंडर वन बॅटिंग रूफ. करायची आहे, बॉलिंग करायची आहे, फिटनेस करायचं जिम आहे, Correct. वाटलं योगा आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी इथे होऊ Right. शकते. राईट. विल टेल हिम एंटरटेनमेंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट ओनली फोकस. बरोबर बरोबर. ही त्याला मग त्याच्या शेड्यूल मध्ये 2 तास एखादा पिक्चरही असेल. पिक्चरही असेल त्याला, मोटिवेशनल असेल. मोटिवेशनल पिक्चर एक्झॅक्टली. असेल. बरोबर आहे. नाही, Yeah. फार फार चांगली गोष्ट आहे. साधारण आपण एक काय 2-3 वर्षामध्ये आपण सगळं या गोष्टी. नाही इमिडिएटली, म्हणजे पुण्यातलं तर आमच्या नेक्स्ट 6 मंथ्स मध्ये वाव, म्हणजे IPL नंतर लगेच आमचं ह्या ते गोष्टी सुरू होणार आहेत. प्लॅनच आहे, चालूच आहे. सुपर्ब. म्हणजे तुम्ही धडाकाच लावायचं ठरलंय का पहिल्या वर्षामध्ये सगळ्या गोष्टी. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. आणि एवढ्या गोष्टी काहीतरी करण्यासारख्या आहेत, आणि वन लाईफ इज नॉट इनफ असं वाटतं आपल्याला. त्यामुळे आता हे गोष्टी त्यामुळे आपल्याला करणं करणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे. पण दुसरी गोष्ट सुद्धा तुम्ही मला मध्ये आपल्या बोलताना बोलला, आपण विषय चालला होता की तुम्ही म्हणतात यू गोइंग टू कोच द कोचेस. हा, तो काय कन्सेप्ट? तो कन्सेप्ट खरं काय झालं हा. आता ही संकल्पना कशी आली की आपण महाराष्ट्रासाठी कोचेस अपॉइंट करायचे, कोच अपॉइंट करायचे. कसं होतं की मग जे आपण 25 किंवा 30चं स्क्वॉड करू त्याला ते ट्रेनिंग दिलं जाईल. बरोबर.
आणि मग जे बाकीचे अनफॉर्च्युनेटली फॉर सम ऑफ द अदर रिझन जे सिलेक्ट होऊ शकले नाहीत, त्यांना पण जर प्रॉपर कोचिंग मिळालं असतं किंवा प्रॉपर ट्रेनिंग मिळालं असतं, ही वुड हॅव बीन ऑन द इन द टॉकिंग अबाउट बेंच स्ट्रेंथ. बेंच. परंतु काय की जे खरंच जिल्हा लेवलला खूप चांगले कोचेस आहेत, म्हणजे रोज क्रिकेट मधले जे डायनामिक्स बदलत चालले तर त्यांना ते अडॅप्ट ते झाले नाहीयेत हे आमच्या लक्षात आलं. मग आता जर चांगले कोचेस आहेत ना, जर आपण त्याच कोचेसला त्यांना ट्रेन केलं, त्यांना फॉर एक्झाम्पल आम्ही जिल्ह्यातला असा आता प्लॅन आहे की जिल्ह्यातले 2 ते 3 कोचेस सिलेक्ट करायचे, त्यांचा सेमिनार आता ऑर्गनाईज करायचा, 1 डे फुल सेमिनार, त्यांना सगळं ट्रेनिंग दिलं जाईल त्या कोचेसला, मॅप त्यांचा मोटिवेशनल स्पीच होतील, चांगले अपग्रेड करणार. एका दिवसात तर हा होणार नाही, दिस इज जस्ट अन इंट्रोडक्शन होणार 1 डे सेमिनार मध्ये. त्यानंतर मग झोन, म्हणजे जे झोन वाईज आम्ही काय करणार, मग काही कोचेस सिलेक्ट करून त्या झोनला जातील, तिथं ते कोचेसला ट्रेन करतील, आणि ते कोचेस मग जे ट्रेनिंगला असतील ते कोचेस तालुक्यातल्या लेवलला कोचेसला ट्रेन करतील. दिस विल बी कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस, पुढे पुढे जात जाईल. म्हणजे एक चेन आम्ही फॉर्म करू, आणि त्यामुळे प्रत्येक जो टॉप लेवलचा कोच आहे, जो काही नवीन कन्सेप्ट घेऊन आलाय, ती कन्सेप्ट ग्रासरूट लेवलच्या कोच पर्यंत पोहोचली पाहिजे, कारण तो जर ट्रेन झाला तर प्लेअर ट्रेन होतो. हा त्यामागचा एक आमचा. हे तुम्ही मला गोष्ट पटते सर, कारण आपल्याकडे चालू असतो तो 14 पासून, 14, 16, 23 रणजी ट्रॉफी. जर 14लाच त्या मुलाला कळलं की मला हे खायला पाहिजे किंवा माझे रुटीन पाहिजे, तर 16च्या कोचला अगदी सोपं होईल. 23 म्हणाला तुला सगळं माहितीच, आणि ज्यावेळेस तो रणजी ट्रॉफीला येईल त्याला फक्त त्याला सांगा पाहिजे तुझ्या कशा पद्धतीने खेळायचं आहे. म्हणजे हे कोचिंग प्लस ट्रेनिंग दोन्ही गोष्टी, दोन वेगळे प्रोफेशनल्स आपण विचार करतोय. कोचिंग विल बी फॉर क्रिकेट आणि ट्रेनिंग विल बी फॉर हिज फिजिकल ट्रेनिंग, कारण फिजिकल फिटनेस हा शेवटी ऍट द एंड ऑफ द डे फार महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. बरोबर. आणि दोन्ही फिटनेस हा लेवल, म्हणजे फिजिकल फिटनेस हा एक, आणि मेंटल फिटनेस इज अनदर थिंग, कारण तो शेवटी तुम्ही ना स्लॉग ओव्हर्सला आल्यानंतर किंवा काय क्रुशियल टफ कसं राहायचं ते कळलं, तो जर तुम्ही तिथं ते टॅकल करू शकला ना, यू आर हिरो. बरोबर आहे. कारण जावेद मियादादने जी शेवटची 6 मारली, तो जो काही अजूनही लोकांना ते लक्षात आहे, दॅट इज अ मॅटर ऑफ टेम्परामेंट होतं, ते मेंटल हेल्थ होतं. आणि मला वाटतं कानिटकरांनी पण एक 6 मारली होती, यस, तीही आपल्या अजून पाकिस्तान अगेन्स्ट. तशीच लोकांच्या का लक्षात राहिली, कारण दॅट वॉज अ टेम्परामेंट. बरोबर. आणि तुम्ही बघितलं असेल की टेम्परामेंटनीच मॅचेस जिंकल्यात. आपल्याकडे आता MPL पण होणार आहे, त्यावेळेस खूप सारी मुलं आपल्याला दिसतात की अगदी शेवटच्या बॉल पर्यंत नेतात मॅच आणि संपवतात. तर तो खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे की, आणि हे तुम्हाला असं वाटतं जर कोचेसला कोचिंग केलं तर ह्या गोष्टी घडू शकतील. कारण ह्या बेसिक लेवलला जर मुलांना सुरुवातीपासून काळ, जेव्हा ते क्लीन स्लेट आहेत, त्यांच्या डोक्यात काही नसेल, तर त्यानंतर ते जास्त फास्ट पेनिट्रेट होईल. वा, सुपर. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही कोचेसला ट्रेन कराल त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचे येणारे प्लेयर्स जे आहेत ना, ते एक वेगळ्याच लेवलला असतील, त्यामुळे तो फरक नक्कीच पडणार आहे तुम्हाला. आणि त्यामागचा 2 हेतू आहेत, म्हणजे आमचे महाराष्ट्र क्रीडा असोसिएशननी प्लेयर्स घडवणं हा एक भाग झाला त्यातला, परंतु याच बरोबर आम्ही आहे ना अंपायर ट्रेनिंग करतोय, अंपायरच्या एक्झाम्स. अगोदर सर आपल्याकडे एक्झाम व्हायच्या, मागच्या वर्षी पण आम्ही अंपायरच्या एक्झाम्स कंडक्ट केल्या, त्याला कट ऑफ ठेवलेला 85चा कट ऑफ होता. सो दॅट इज हाऊ टॅलेंटेड, आणि त्यात पास झाले, खूप लोक पास झाले. आणि आता आम्ही तो क्रायटेरिया ठेवला की जे एक्झाम्स पास होतील दे विल बी ओनली एलिजिबल टू कंडक्ट द मॅचेस फॉर BCCI. एक्झाम्स पास पाहिजे, म्हणजे कोणी तेवढं मिनिमम पाहिजे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. आणि स्कोरर्सच्या बाबतीत पण आम्ही आता हे करतो, यावर्षी त्यांचे एक्झाम स्कोरर्सला ट्रेनिंग देणार. काय झालं आता की नाव देअर इज अ ऍप विच हॅज बीन डिझाइन, म्हणजे त्याचे प्रोसेस प्रोग्रेसिव्ह स्कोरिंग. पूर्वी तो डिजिटल कंटेम्पररी, तुम्ही तो 6-8 रंगाची पेन घेऊन सगळं लिहित बसायचं, ते गेले. आता तो सिस्टीमवर आहे, त्यामुळे ऍप आहे, ट्रेनिंग आहे, त्याचं ट्रेनिंग देणार आहे. आणि इनफॅक्ट दुसरा त्याचा म्हणजे आमचा हेतू असा आहे की एक एम्प्लॉयमेंट जनरेशन करून, एखादी प्रत्येक जण आज रणजी खेळेल आणि प्रत्येक जण आज इंडिया खेळू शकणार नाही. क्रिकेटचं पॅशन आहे मुलांना, आणि ते त्यांना असं वाटतं ना मी काहीतरी करेन पण क्रिकेटसाठी. जर नाही आज इंडिया खेळलो, नाही आज महाराष्ट्र खेळलो, आय वॉन्ट टू बी इन क्रिकेट, बट देन ही कॅन बी इन क्रिकेट बाय व्हेरियस फॉर्म्स. माझं उदाहरण घ्या, मी आता महाराष्ट्र खेळलो 16 तेव्हा होतं, तेव्हा नंतर नाही खेळू शकलं, पण आय एम स्टिक टू क्रिकेट. माझे क्रिकेटच्या बरोबर बघितलं खूप जणांचं पॅशन आहे. म्हणजे मी ह्या क्षेत्रात आल्यानंतर मला कळलं नाही सर, काही झालं ते मला क्रिकेटशी निगडीत राहायचंय, मग मी काही पण करीन, मी कोच होईन,
मी मॅनेजर होईन, बरोबर. मी असिस्टंट मॅनेजर खूप होईन, साऱ्या गोष्टी असिस्टंट आहेत. कोच होईन. हम्म, हम्म, मग आमच्या लक्षात आलं की जर आपण ह्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं, हम्म. आणि आता काय झालंय की आम्ही म्हणजे सिन्स वी हॅव कम इन पॉवर, तर आम्ही ना सिलेक्टर्सलाही पेमेंट, पूर्वी सिलेक्टर्सला कोण पेमेंट हो. मानधन असत, म्हणजे ते ऑनररी काम Honorary करायचे. पण काम फ्रॉम होतं. दिस इयर वी हॅव स्टार्टेड पेइंग सिलेक्टर्स ॲज मला त्या पॉईंटकडे यायचं असेल तर बरं झालं तुम्हीच तो पॉईंट छेडला. खरं तसं बघायला गेलं तर एमपीएल विषयी खूप बाहेर चर्चा होते की एमपीएल चालू केलं, आता काय एमसीएकडे पैसे आहेत, पण ते पैसे आलेत ही एक गोष्ट आहे आणि त्या पैशाचा योग्य प्रमाणे वापर झालाय, कारण तो झालाय मी म्हणू शकतो, कारण मी पाहतोय. तुम्ही तर म्हणालच त्याबद्दल वाद नाही, पण थर्ड पर्सन म्हणून ज्यावेळेस आपण त्याकडे बघतो तर तो तुम्ही जे आता टॉपिक काढलाय त्याचबद्दल तो कशा पद्धतीने झालाय. आता खरं म्हणजे ना, आपल्याकडनं सोर्स ऑफ मनी जर बघितला आपला, तर बीसीसीआय सोडलं तर आपल्याकडे सोर्स ऑफ मनी काही नाही. आणि बीसीसीआय कडनं येणारा जो काही आम्हाला जे काही सबसिडी येते आणि समोर होणारा खर्च हा मॅच होत हे नाही. एवढं बघताना तर खूप आहे. कळतंच म्हणजे की ही फार मोठी इंडस्ट्री आहे. हो, एवढे माणसं काम अगदी, करतात, अगदी. त्यानंतर एवढे महाराष्ट्रभर टुर्नामेंट बरोबर. होतात, त्यांना त्यांचं केटरिंग पासनं त्यांचं ट्रॅव्हलिंग, जाणं येणं लॉजिस्टिक्स सगळंच असतं. प्रचंड खर्च असतो. मग आता हा सोर्सेस क्रिएट केले पाहिजे, कारण आपल्याला क्रिकेट जगवायचं आहे, हो. एका वेगळ्या लेवलला न्यायचं, दुसरं जगवायचं नाही, तर एका वेगळ्या लेवलला न्यायचं. बरोबर. त्यासाठी पैशाशिवाय काही होणार नाही. चालत नाही जगामध्ये. मग आम्ही हे एमपीएल जी 10 वर्ष बंद पडली होती, ते एमपीएल सुरू केली हो. आणि ट्रिमेंडस रिस्पॉन्स आला. बरोबर. म्हणजे खरं आम्ही अपेक्षाच नव्हती. म्हणजे आम्हाला आमची सुरुवातीच्या बैठका मला आठवतात की आम्ही 4-5 जण होतो बसलो राहू, पण आमचा एक हेतू होता की सुरू करायची ऍट एनी कॉस्ट. मग मान्सून आहे, मग होईल का नाही, मग बीसीसीआय परमिशन देईल का नाही. म्हटलं लेट अस पुट वन स्टेप आहे, एकदा पाऊल तरी टाकून बघू, काही अडचण येतील ते नंतर फेस करू. आणि मग आम्ही तो पाऊल टाकलं. आम्हाला फार पडला आणि नंतर आम्ही सुरू केलं. आमच्या डोक्यात होतं कुठंतरी एक 7 ते 8 कोटी रुपयाचा टर्नओव्हर होईल, 9 कोटी. नंतर जसं जसं त्याचा फीवर वाढत चालला तसं बदला आम्ही 15 कोटी पर्यंत होईल. आणि ज्या दिवशी ऑप्शन होता, यू विल बी सरप्राईज की पहिल्याच टीमचं ऑप्शन 12 कोटींनी सुरू झालं. 12 कोटींनी सुरू झाला. आणि तो तुम्हाला मग ते नंबर सगळ्यांनाच माहित आहे, ते महाराष्ट्राला सगळे नंबर्स मध्ये काय नंबरला गेला. पण त्यातनं जे काही फंड जनरेट झाले, मग आम्ही काय केलं की प्रत्येक जिल्ह्याला त्यातले आम्ही 5-5 लाख रुपये, प्रत्येक जिल्ह्याला आम्ही 5-5 लाख रुपये त्यांच्या क्रिकेट डेव्हलपमेंटसाठी दिले. बरोबर. सेकंडली जे सिलेक्टर्स आहेत किंवा ज्यांना आम्ही पेमेंट करत होतो, मॅनेजर असतील किंवा त्यांचे कोचेस आहेत, त्यांचे आम्ही 30% त्यांची सॅलरी किंवा त्यांचं जे रिम्युनरेशन हाईक केलं. बरं. अच्छा. 30% जे मिळत होते त्यापेक्षा 30% वाढवून दिले. सिलेक्टर्सला पेमेंट दिले आम्ही. आणि जे की अगोदर नव्हतं सिलेक्टर्सचा काहीच त्यामध्ये. आणि आम्ही आल्यानंतर आम्हाला पुनीत बालन सारखे स्पॉन्सर भेटले. त्यांनी ह्यूज आकडा, ह्यूज व्हेरी हँडसम फिगर त्यांनी आम्हाला दिले, पुनीत बालन ग्रुप. तर असे लोक आहेत. आणि ते का दिले, तर आम्ही वी हॅव एक्झिबिटेड आवरसेल्फ, वी हॅव प्रूव्हन आवरसेल्फ. त्यांनाही खात्री आहे की योग्य ठिकाणी पैसे खर्च होणार आहेत, म्हणूनच ते लोक पुढे येतात. ही त्याच्यातली जमेची बाजू ती नक्कीच आहे. सर, जागा बदलली मी तुमची, सरांची जागा मी मुद्दामच बदललेली आहे, कारण थोड्याच दिवसात इथे होणार आहे एमपीएल सुरू. तर मैदानावरती मला तुम्हाला आणायचं होतं. कसं वाटतंय, टीम्स बद्दल काय सांगाल? टीम्स बद्दल तर आपल्याला माहित आहे की आपल्याकडे 6 टीम्स आहेत. आणि ते 6 टीम्स म्हणजे ना, मी तर खरं सांगेन ना, दे आर आवर जॉईंट व्हेंचर, दे आर आवर पार्टनर्स. गुड. कारण ते स्टेक होल्डर्स आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की फंडिंग शिवाय आणि पैशाशिवाय काही नाही. हा जो काही एवढा मोठा इव्हेंट होतो ना, हे जे आमच्याकडे जे आज फ्रँचायझी ओनर्स आहेत, त्यांचा जो काही सपोर्ट आहे, म्हणजे दोन्ही बाबतीत, म्हणजे त्यांनी जे काय आर्थिक मदत जी केली आहे, प्लस त्यांचं जे स्वतःचं गुडविल आहे, त्यांचं मार्केटमधलं रेप्युटेशन, हे नक्कीच आम्हाला हे एमपीएल एका वेगळ्या लेवलला नेण्यासाठी नक्कीच कामाला येते. म्हणजे आता पण जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो ना, त्यावेळेस ते एवढे एन्थू होते ना, तेवढं येस, नुसते एमपीएलने शिट्टी मारावं की आम्ही सगळे पळायला तयार. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एक तर मुळात ही इव्हेंट एवढी चांगली चालू केली ना, की कुठल्याही परिस्थितीत बंद पडून देऊ नका. हा त्यांचा मेन कन्सर्न आहे. बेस्ट आहे. हे जे आमचे 6 टीम ओनर आहेत ना, हे आमचे जे स्टेक होल्डर्स आहेत, की हे महाराष्ट्रातले एक फार मोठे बिझनेस हाऊसेस आहेत. 4S, पुणेरी बप्पा, पुनीत बालन असेल, कोल्हापूर टस्करचे, कपिल बाहेती आहेत, रायगड रॉयल्स. नाव बदललंय त्यांनी, नाव बदललं रायगड रॉयल्स, कारण त्यांनी WMPL पण विमेन्स टीम पण त्यांनी घेतल्यामुळे त्यांनी रायगड हे नाव चूज केलं. तिथं ग्राउंड पण आहे रायगड, ग्राउंड पण अडॉप्ट करतात, मला असं कळालं त्यांचा. त्यानंतर आमचे CSK आहे, चांगली टीम आहे CSK ची, घनवट साहेबांची टीम आहे ती.
त्यानंतर आपले अजून 6वे प्लेअर म्हणजे 6वी टीम म्हणजे आमचे जेट जेट सिंथेसिस ते एक चांगली टीम आहे ती. ते असे सर मी त्यांच्याशी ज्यावेळेस बोलत होतो ते स्वतः सॉफ्टवेअर बनवतात क्रिकेटचे गेम. म्हणजे मी सारखं सारखं सांगतोय कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की सचिन तेंडुलकर त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग आहे सचिन तेंडुलकरचा आणि त्यांच्याच वरचे क्रिकेटचे गेम ते बनवतात. तसेच नाशिक टीमचे ओनर जे आहेत हितेश सोळंकी ते पण ही इज अ सोळंकी. व्हेरी एन्थुझियास्टिक. त्यांचा मुलगा पण त्यांचा आपल्याला माहित आहे, त्यांचा मुलगा आयपीएल खेळतो. इज अ व्हेरी गुड प्लेअर. त्यामुळे हे चांगले रतिमहारथी आम्हाला लाभलेत आणि ह्यांच्यामुळेच खरं म्हणजे ना हे एमपीएल सक्सेसफुल आहे आणि त्यांचा सपोर्ट असाच राहील. आणि ते जेव्हा त्यांचे 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट नंतर ते परत कंटिन्यू करतील अशी आम्हाला आशा आहे आणि त्यांनाही आम्ही तितकंच सपोर्ट करू असं आम्ही अपेक्स काउन्सिलच्या वतीने मी हे सगळं कमिट करतो की हा सपोर्ट त्यांचा आम्हाला म्हणजे हे एक म्युच्युअल आहे. बरोबर, म्युच्युअल बेनिफिट्स आहे आणि खरंच त्यांचा आम्हाला खूप चांगला सपोर्ट आहे. आणि तुम्ही जसं म्हटलात की बऱ्याच त्यातल्याच लोकांनी WMPL साठी सुद्धा टीम घेतली म्हणजे वुमन्सला सुद्धा त्यांचा तेवढा सपोर्ट आहे. हो, म्हणजे वुमेन्स क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जे WMPL ज्यांनी पहिल्यांदा सुरू केलं. म्हणजे आयपीएलने तर मागच्या वर्षी विमेन्स क्रिकेट सुरू केलं पण इमिडिएटली ह्या वर्षी इनफॅक्ट खरं हा मागच्या वर्षीच आमचा प्लॅन होता. मागच्या वर्षी आम्ही एक्झिबिशन मॅचेस घेतल्या विमेन्सच्या पण यावेळेस आम्ही त्या अंमलात आणल्या कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटमध्ये आणि त्याला खरंच चांगला सपोर्ट मिळाला आम्हाला. खरं तर आम्ही आता 3च टीम घेतल्या. आम्ही 4 टीम केल्या असते किंवा 5 केल्या असते तरी आम्हाला सपोर्ट मिळाला असता. पण ऑन अन एक्सपेरिमेंट बेसिसवर आम्ही आता पहिल्यांदा 3नी सुरुवात केली आणि मला म्हणजे आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट बिकॉज ऑफ द सपोर्ट व्हॉट वी हॅव. आणि मला असं वाटतं ना ते इक्वल म्हणजे जितकं आज एमपीएल जितकं पॉप्युलर आहे ना तितकंच पॉप्युलर हे WMPL पण होईल. कारण वी हॅव अ गुड स्टार प्लेयर्स. स्मृती मंदाना सारख्या प्लेयर्स आहेत आपल्याकडे आणि खूप साऱ्या मुलींना प्रोत्साहन मिळणार आहे की काहीतरी आपल्याकरता एक मोठ्या स्टेजवरती लीग सुरू झाली आहे. हो, म्हणजे त्यांची मेहनत विमेन्स एम्पॉवरमेंट म्हणजे जे काय 33% रिझर्वेशन जे पार्लमेंटमध्ये मागतात तेच त्यांना आम्ही इथं प्रोव्हाइड करतोय आणि खरं टॅलेंट आहे म्हणजे टू बी ऑन अ व्हेरी सिरियस नोट की विमेन्स मध्ये टॅलेंट आहे. खूप सिन्सिअर प्लेयर्स आहेत ते आणि मग त्यांच्यावर म्हणजे त्यांना कुठेतरी संधी तितकीच दिली पाहिजे. अगदी खरं द्यायला पाहिजे. ह्याचा एक मोठा फरक असा पडलाय की MPLच्या मुळे मी तुम्हाला सांगतोय महाराष्ट्र प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा चालू झाली आहे त्यावेळेस झालंय असं सर ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळायचो त्यावेळेस असं आहे की बाबा 22, 23 अगदी 26 किंवा 30 लोक नेटमध्ये सिलेक्ट व्हायची आणि 30 लोकांची यादी लागली. नेट चालू असायची, 2 नेट्स असायची, त्यात आपलं नाव नाही म्हणजे आपल्याकरता वर्ष संपलं. वाट पहा ते पुढच्या वर्षी. नाही, नक्कीच हा जसा IPLचा हा जो काय फॉर्मॅट आहे जसं IPL म्हणजे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म एक क्रिएट झालाय इंडियन प्लेअरसाठी. तसाच आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर ऑलमोस्ट 100+ प्लेयर्स आज खेळतात. बरोबर आहे. आणि त्यामध्ये तो तुम्ही बघितलं तर एवढं चांगलं एक्सपोजर त्यांना प्लॅटफॉर्म मिळतं. आज आपल्याकडे जे ब्रॉडकास्ट पार्टनर्स आहेत जिओ सिनेमा आहे आणि 18 स्पोर्ट्स आहे की ह्या माध्यमातून आपण आज त्यांचं रीच आज देर इज नो लिमिट म्हणजे कुठपर्यंत बघू शकतात ते. आणि त्यांचे लिमिट म्हणजे मागच्या वेळेस काय 8 करोड होते आणि नक्कीच ते 3 ते 4 पट त्याचा आकडा तुम्हाला तेवढी अपेक्षा जो डेटा आम्ही कलेक्ट करतोय आणि ज्याप्रमाणे आम्ही त्याचा जो काही अभ्यास रिसर्च करतोय त्यामध्ये तो नक्कीच मला असं वाटतं की तो तिप्पट चौपट होईल. बरोबर. 8 करोड सर मागच्याच वर्षी आपण पाहिलेलं आहे, क्रॉस केलेलं आहे. यंदाचं वर्ष तुमचं म्हणणं आहे त्यापेक्षा म्हणजे ऑर्गॅनिक डेटा जर बघितला तर 8 करोड हा निश्चित प्रोन होता आणि या वर्षी विथ जिओ सिनेमा आणि 18 स्पोर्ट्स 18 च्या माध्यमातून मला म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही तर तो तिप्पट चौपट होईल याची खात्री आमच्या सर्व अपेक्स काउन्सिलला आहे. बरोबर आहे. गर्दी होणार, पब्लिक पर्यंत पोहोचणार, पण महत्वाचं काम तुमचं आहे. सरांच्या तर्फे सर तर सांगणारच आहेत पण मी पण तुम्हाला आता वेळगून सांगतोय इथेच याच मैदानावरती ना खचाखच भरलं पाहिजे. इथे येऊन मॅचेस बघायच्या. बरोबर सर. सर्वांना आव्हान आहे महाराष्ट्राला की आपण सर्वांनी यावं. विशेषतः पुणेकरांना, पुणे जिल्ह्यातल्या ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वांनी यावं. इथं प्लेयर्सचं तुम्ही प्रोत्साहन द्यावं, म्हणजे त्यांना अप्रिशिएट करावं. आणि शेवटी गर्दी आहे तर प्लेयर्स आहेत कारण प्लेयर्सला पण जसं जो ऑडियन्स मध्ये म्हणतात ड्रामा जे स्टेजवर असतात त्यांना खाली जर ऑडियन्स असेल तरच त्यांना ती मजा येते. तसंच प्लेयर्स लोकांना पण रिस्पॉन्स पाहिजे, आवाज आणि तो आवाज असेल तर तो प्लेयर्सला परफॉर्मन्स एनहान्स होऊ शकेल. बरोबर. आणि महत्वाची गोष्ट या मैदानावरती तुम्ही मॅच लाईव्ह बघताना आउटस्टँडिंग. मी खूप साऱ्या मॅचेस बघितल्यात पण एक मॅच खरंच बघा. एक मॅच तुम्ही पाहाल ना पुढची मॅच तुम्ही 100% येणार.
आणि इथे यावेळेस सर्वांना फ्री आहे. सर आपण फ्री 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 आहे सगळ्यांना कोणालाही free आहे. कसलेही चार्जेस नाही, पाणी देखील मिळणार आहे, त्यामुळे काही घेऊन यायची गरज नाहीये. खायचं प्यायचं असेल तर बाहेर स्टॉल असणार Stall त्यामुळे ती पण व्यवस्था आपण केलेली आहे. त्यामुळे लाईव्ह मॅच बघायची मजा जी आहे ती निलेश, मला तुला अजून एक खास सांगायची हम्म. बाब म्हणजे हम्म. की जे IPL चे जे IPL चे. टॅलेंट स्काउट आहेत, म्हणजे जे ओ. ऑब्झर्व्हर आहेत Yes. किंवा जे हा, हा. टॅलेंट सर्च वाले आहेत ना, ते बरोबर. आपल्या इथे येतात, ते हो. ऑब्झर्व्ह करतात, ते हम्म. सिक्रेटली म्हणजे बसतात, ह्या मुलांना गपचूप ते बघतात. बघतात, त्यांना वा. मायन्युटली ऑब्झर्व्ह करतात. हा. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे मागच्या वर्षी हम्म. जो अर्सिन हा, हा. कुलकर्णी जो अर्शिन सिलेक्ट झाला, कुलकर्णी तो इथनं तो select झाला. ह्याच सोर्स मध्ये सिलेक्ट केला. 100 कामी आलाय त्याच्या. त्याच्या कामी आले आणि त्यांनी त्याला जो काय ऑब्झर्व्ह केला, बरोबर. दिस एन एक्झाम्पल ऑफ द हो. लेवल व्हॉट MPL हॅज ॲटेड. सुपर, ही महत्वाची गोष्ट आहे. पोरांनो लक्षात ठेवा, तुम्ही हा जर एपिसोड पाहताय, जे खेळतायत यंदाच्या वर्षी ते तर आहेतच, पण जे यंदाच्या वर्षी सिलेक्ट नाही झाले, पुढच्या वर्षी तुमच्याकरता दारं उघडी आहेत. आणि एक महत्वाची पायरी आहे टुवर्ड्स IPL, इंडियन प्रीमियर लीग, इनक्रेडिबल प्रीमियर लीग ज्याला म्हणतो आपण. स्टेपिंग तिथे स्टोन. जाण्यासाठी एक स्टेपिंग स्टोन, एक पायरी तुम्ही वरती जाऊ शकता. सर्वांचं सांगणं एवढंच आहे की लोक तुम्हाला बसून बघत असतील, सर कुठे बसतात वगैरे, तिथे सिक्स मारतील ते पोरं. आम्ही सांगू शकत ते नाही सांगणार सर, ते आम्हालाही सांगत नाही ते कुठं बसले. ते सांगणार नाहीये. त्यामुळे तिथे सिक्स मारावं असं काही डोक्यात घेऊ नका. पण कुठेतरी मैदानात असणार, गपचूप तुमचे सामने पाहणार, तुमचा परफॉर्मन्स पाहणार आहेत, ते खूप महत्वाचं आहे. सर खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडनं जाणून घेतल्यात, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात, आणि ज्या खूप महत्वाच्या आहेत MCA साठी पुढे जाण्याच्या हिशोबाने. तर महत्वाचं म्हणजे काय सर, आता आपली MPL चालू होते, मैदानावरती आहातच आपण, तर खास काय लोकांकरता? नाही, एकच गोष्ट मी सांगेन, गौंजे स्टेडियम जे आहे, इथं इंटरनॅशनल इव्हेंट्स होतात, आणि ज्यावेळेस इथं तिकीट चार्ज केलं जातं ना, तर आम्हाला एवढे फोन येतात, आम्हाला तिकीट पाहिजे, आम्हाला तिकीट पाहिजे, आम्हाला खूप त्रास होतो त्या बाबतीत. आणि आम्ही त्यावेळेस सर्वांना तिकीट देणं आम्हाला पॉसिबल नसतं, कारण काय लिमिटेड कोटा असतो. पण यावेळेस एक नक्की जमेची बाजू अशी आहे की यावेळेस आम्ही हे फ्री ठेवलंय, तर त्यामुळे तुम्हाला आहे ना, हे ग्राउंड बघण्याची संधी आहे, चांगले प्लेयर्स बघण्याची संधी आहे, आणि तुम्ही त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर त्यांचं करिअर बनेल, ही पॉसिबिलिटी आहे. तर त्यामुळे तुम्ही यावं, प्लेयर्सला प्रोत्साहन द्यावं, आणि ही इव्हेंट एक हिट इव्हेंट करावी, हे तुमच्या हातात आहे. जसं आम्ही आज प्रयत्न करतोय, पण आमचे प्रयत्न कधी सफल होतील जर तुम्ही इथं याल, प्लेयरला प्रोत्साहन कराल, तरच ही इव्हेंट हिट होईल. हा सगळा खेळ तुमच्या हातात आहे, एवढं मी निलेश सांगू शकतो. अगदी खरं आहे, खेळ आहे तुमच्या हातात, खेळतायत पोरं, पण तो खेळ तुमच्या हातात सरांनी सोपवलाय. कारण एकच आहे, षटकार चौकार मारल्यानंतर तुमच्या ज्या टाळ्या वाजतील ना, त्या पोरांची उमेद आणखीन वाढणार आहे, त्यांना आणखीन रन्स करावे असे वाढणार आहेत. त्यामुळे त्यांना सपोर्ट करायचा आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, महाराष्ट्राची प्रीमियर लीग आहे. महाराष्ट्र लोकांना माझं देखील आव्हान आहे, या मैदानात आणि इथे येऊन मॅचेस पहा. येस सर, खूप साऱ्या गोष्टी जाणून घेतल्यात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. टाइम. विश यू ऑल द बेस्ट. येस, थँक्यू व्हेरी मच सर. तुम्हाला देखील MPL साठी खूप Yes, खूप thank you. शुभेच्छा. खास करून WMPL साठी तुम्हाला खूप शुभेच्छा. सर त्याची डेट एकदा तुम्ही सांगा, आपण पुढे थोडंसं ढकललं. डेट काय, ते इव्हेंट मध्ये ना, आम्हाला असं वाटत होतं की पावसामुळे ती कदाचित वॉशआउट होऊ नये, आणि ते जे काही स्टेक होल्डर आहेत त्यांचे एफर्ट्स आणि त्यांचा पैसा वाया जाऊ नये, तसेच मुली नाराज होऊ नयेत. आमचे प्लेयर्स, वुमेन प्लेयर जे आहेत ते कुठं ते नाराज होऊ नये, कारण शेवटी हे सगळं चाललंय, हे प्लेअरसाठी चाललंय, त्यांच्या एक्सपोजरसाठी चाललंय, आणि त्यांना जर परफॉर्म करायची संधीच नाही मिळाली तर त्या दृष्टिकोनातून आम्ही हे साधारणपणे आयदर ऑक्टोबर एंड किंवा सप्टेंबर फर्स्ट वीकच्या ह्या दरम्यान, दिवाळीच्या दरम्यान आम्ही छान एकंदरीत BCCIचा शेड्यूल बघून वगैरे आम्ही हे ठरवू. फटाके फोडणार आहेत पोरी या वर्षी, यंदाच्या वर्षी या मैदानामध्ये. दिवाळीच्या वेळेस परत आपण WMPL साठी खास भेटूया. सर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.